नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जे पैशाचा वापर करतात, जे गुंडगिरी करतात, जे धमक्या देतात, त्यांना मदत देऊ नका. हे सांगण्यात काही गैर नाहीये. याचं कारण मी तुम्हाला सांगतो का सांगत नाही. एक तर लोक पैशाला बळी पडलेले आहेत माध्यमातले, आणि मतदार सुद्धा अनेक पैशाला बळी पडलेले आहेत. लाडकी बहीण योजना ही याचं प्रतीक आहे, विसरू नका. इथे 10,000 रुपये दिले बिहारमध्ये, पण त्याआधी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आली आणि अनेक जण घाबरतात. आज आपण सर्व शक्तिमान अशा भाजप विरुद्ध आवाज उठवला तर आपलं भविष्य धोक्यात येईल अशी भीती या सर्व लोकांना वाटते. माझं म्हणणं आहे मित्र, लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष टिकला पाहिजे, सत्ताधारी कोणी असो. पण महाराष्ट्रातल्या एका ताज्या भानगडीची मी मागे म्हटलं होतं की बुद्धिवंतांचा महाराष्ट्र हा गुंडांचा, भानगडबाजांचा महाराष्ट्र झालेला आहे. सध्या नगरपालिका निवडणुका, नगरपंचायत निवडणुका चाललेल्या आहेत, त्याचे प्रचार चाललेले आहेत. तुम्हाला माहिती आहे 246 नगर परिषद निवडणुका आहेत आणि 42 नगरपंचायत निवडणुका. 2 डिसेंबरला मतदान आहे, 3 डिसेंबरला या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. पण या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचारापर्यंत ज्या काही भानगडी झालेल्या आहेत, या भानगडी चक्रावणाऱ्या आहेत असं मी म्हणणार नाही, पण महाराष्ट्रातल्या सडलेल्या राजकारणाचं प्रतिबिंब यामध्ये पडलेलं आहे, लक्षात घ्या. आज मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय होतंय. बघा, 246 नगर परिषद निवडणुका आहेत आणि 42 नगरपंचायत निवडणुका. यामध्ये आता म्हणजे निवडणुकीचं मतदान होण्याआधी, निकाल लागण्याआधीच भाजपचे 100 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे अनेक नगराध्यक्ष सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता प्रश्न असा उपस्थित होतो की भाजपचे नगराध्यक्ष, नगरसेवक असे बिनविरोध कसे काय निवडून येतात? यामागे काय जादू आहे, काय चमत्कार आहे, कुणाचा हात आहे? की पैसे देऊन हे होतंय, धमक्या देऊन हे होतंय, गुंडगिरी करून भाजप आपल्या उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना निवडून आणतोय? आपण जरा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये काय चाललंय याचा एक आढावा घेऊया. रोज नवीन नवीन बातम्या प्रसिद्ध होतात की इथे हे झालं, तिथे हे झालं, इथला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पळवला, तिथल्याला खाली बसवलं, नगरसेवक बिनविरोध निवडून आले दोंडाईच्यामध्ये, वगैरे वगैरे वगैरे. सुट्या बातम्या प्रसिद्ध होतात, त्यामुळे आपल्याला त्याचा एकत्रित परिणाम कळत नाही महाराष्ट्रात काय चाललंय. पण BBC मराठीने एक उत्तम गोष्ट केलेली आहे की महाराष्ट्रात जे काही बिनविरोध राजकारणाच्या नावाखाली चाललेलं आहे त्याची एक यादी प्रसिद्ध केलेली आहे. महाराष्ट्रात आता घराणेशाहीच्या नावाखाली जे काही चाललेलं आहे त्याचीही यादी प्रसिद्ध केलेली आहे. ही यादी इतरत्रही प्रसिद्ध झाली असेल, पण एकत्रितपणे खूप कमी ठिकाणी मला दिसते. आणि जेव्हा हे एकत्रित चित्र आपण पाहतो तेव्हा दुःख वाटतं, धक्का बसतो. याचं कारण महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाने जशी विधानसभा निवडणूक हायजॅक केली, तशीच आता नगर परिषद, नगरपंचायत निवडणूक हायजॅक करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे भाजपचे 100 नगरसेवक आधीच निवडून आलेले आहेत. आता भाजपला यात लीड मिळाला तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही. भाजप हा नंबर 1 पक्ष मतदानापूर्वीच झाला तरीही मला आश्चर्य वाटणार नाही. सत्ता असताना आपण काय काय करू शकतो, निवडणूक यंत्रणा कशी वाकवू शकतो, विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दम कसा देऊ शकतो, त्यांना माघार घ्यायला कसं लावू शकतो, हे सगळं चित्र आज महाराष्ट्रात दिसतंय. हे चित्र दुर्दैवी आहे, हे धक्कादायक आहे. यात फरक पडायचा असेल तर मतदारांनाच काही पुढाकार घ्यावा लागेल. काय पुढाकार घ्यावा लागेल आपण पुढे बघूया, पण त्याआधी बघूया काय काय होतंय आणि तपशील काय काय. बघा, महाराष्ट्रातला पहिला बिनविरोध निकाल जाहीर झाला तो जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरहून. जामनेरच्या नगराध्यक्षपदी फडणवीस सरकारमधले एक मंत्री, फडणवीसांचे हनुमान गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या. इथे शिंदे सेनेचा उमेदवार होता त्यांच्या विरुद्ध, पण ऐनवेळी शिंदे सेनेच्या उमेदवाराने पक्षांतर केलं आणि तो भारतीय जनता पक्षामध्ये गेला. आता ऐनवेळी हा उमेदवार आपला पक्ष सोडून भाजपमध्ये का जात असेल असं तुम्ही विचार केला? मी तो विचार केला. मला वाटलं त्याला काही मलिदा मिळाला असेल, त्याला काही आमिषं दाखवली असतील, त्याला असं वाटलं असेल की आपलं भवितव्य भाजपमध्ये सुरक्षित आहे, शिंदेचं काही आता खरं नाही, तेव्हा आपण तिथे जायला पाहिजे. पण परिणाम असा झाला की तिथे साधना महाजन यांच्या विरुद्ध नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राहिला नाही. साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या जामनेरच्या नगराध्यक्षपदी. आणखीन काही गोष्टी तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांबाबत ही गोष्ट आहे, लक्षात ठेवा. अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ हे नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेले आहेत. ऐका नीट, मी पुन्हा पुन्हा काय सांगतोय.
चिखलदरा, अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा नगरपालिकेमध्ये फडणवीस यांचे मामेभाऊ नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा, गृहमंत्रीपदाचा या निवडणुकीत गैरवापर केला असा गंभीर आरोप काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे. फडणवीस यांच्या नातेवाईकांचा सुळसुळाट झालेला आहे त्या निवडणुकीमध्ये. तुम्ही एक लक्षात घ्या, मागे जेव्हा अजित पवारांच्या जमिनीचं प्रकरण आलं त्याआधी तुम्हाला आठवत असेल तर जैन मंदिराच्या भूखंडाचं प्रकरण आलं होतं, ज्यामध्ये मुरलीधर मोहोळ खासदार सापडले होते. ज्या चॅरिटी कमिशनरनी त्यांना हिरवा कंदील दाखवला होता तो सुद्धा कलोटी होता, तो सुद्धा फडणवीस यांचा मावस भाऊ होता, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हा सरकारी सेवेमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत आणि इथे पक्षामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना महत्त्व मिळतंय, हे लक्षात घ्या. चिखलदऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा मामे भाऊ हा नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेला आहे. आणखीन कुठे कुठे झालंय? धुळे जिल्ह्यात दोंडाईचा मध्ये तर भाजपचे 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. काय करामत आहे बघा. मंत्री जयकुमार रावल यांची 26 भाजप उमेदवारांना त्यांनी बिनविरोध निवडून आणलं आणि नगराध्यक्षपदी त्यांची स्वतःची आई नयन कुंवर रावल बिनविरोध निवडून आलेली आहे. हा महाराष्ट्रात विक्रम असावा. दोंडाईचा नगरपालिकेमध्ये 26 नगरसेवक भाजपचे बिनविरोध निवडून आले आणि मंत्र्यांची आई नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आली. आता हसायचं की रडायचं तुम्ही ठरवा, पण हे घडलेलं आहे. सर्व विरोधकांनी म्हणे राजी खुशीने अर्ज मागे घेतले. हे राजी खुशी प्रकरण काय असतं? माणूस खुशीने अर्ज कधी मागे घेतो निवडणुकीमध्ये आणि त्याला काय मिळाल्यावर तो अर्ज मागे घेतो? जरा विचार करा. साधी गोष्ट नाहीये. कोणीही राजी खुशीने वगैरे अर्ज मागे घेत नाही. एक तर त्यांना पैसा मिळावा लागतो, एक त्यांना काहीतरी आश्वासन मिळावं लागतं किंवा धमक्यांना घाबरून माणसं उमेदवारी अर्ज मागे घेतात. नेमकं काय झालंय हे शोधणार कोण? सत्ता फडणवीसांची आहे, गृहमंत्री फडणवीस आहेत, त्यामुळे याची चौकशी कधीही होणार नाही. आणखी एक नगरपंचायत, सोलापूर जिल्ह्यातली अनगर नगरपंचायत, इथलं प्रकरण गाजलेलं आहे, तुमच्या कानावरही आलं असेल. इथले माजी आमदार आहेत राजन पाटील हे एकेकाळी शरद पवारांचे आणि अजित पवारांचे विश्वासू होते. त्यांनी पक्षांतर केलं आता या निवडणुकीच्या तोंडावर आणि ते सध्या भाजपमध्ये गेलेले आहे. या राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील ही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतली उमेदवार होती भाजपची. तिच्या विरोधात होत्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांना दमदाटी करण्यात आली. त्यांचा अर्जही बाद ठरवण्यात आला. आरोप आहे त्यांचा की हे जाणीवपूर्वक करण्यात आलेलं आहे, हे पद्धतशीरपणे करण्यात आलेलं आहे आणि परिणाम म्हणून प्राजक्ता पाटील भाजपच्या या अनगर नगरपंचायतीत बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. एवढंच नाहीये, अनेक ठिकाणी अनेक गोष्टी होत आहेत आणि भाजपची सगळ्यात कमाल म्हणजे भाजप शिंदेचे उमेदवारही पाडायला कमी करत नाही. म्हणजे शिंदेच्या उमेदवारांनाही आपल्या पक्षात घेतो, त्यांच्या उमेदवारांनाही माघार घ्यायला लावतो, अजित पवारांच्या उमेदवारांनाही भीक घालत नाही. भाजप आता अधिकाधिक अकराळ विक्राळ होत चाललेला आहे. विरोधी पक्षातले एक आमदार, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केलेला आहे की हे सगळे प्रकार दादागिरीचे आहेत, पैसे फेकून होत आहेत, पैशाची उधळपट्टी होते, धमक्या देऊन या उमेदवारांना माघार घ्यायला लावलेली आहे. हा गंभीर आरोप आहे. पण महाराष्ट्रातली प्रमुख माध्यमं या आरोपांची चर्चा करणार नाहीत, संपादक तोंड उघडणार नाहीत. कारण मी तुम्हाला सांगतो, कारण संपादकांना अमेरिकेतल्या घटनांबद्दल लिहिण्यात रस असतो. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका हा त्यांच्या दृष्टीने क्षुल्लक प्रकार आहे. ग्रामपंचायत निवडणूक त्याहून क्षुल्लक प्रकार. मुद्दा असा आहे की या सगळ्या निवडणुका ज्या आहेत, ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका, हा लोकशाहीचा पाया आहे. त्या निवडणुकीत गैरप्रकार होतात, तसेच वरच्या निवडणुकीत होतात. वरच्या गैरप्रकारांची लागण खालच्या निवडणुकीला होते, हे आपण लक्षात घेतलं तर या निवडणुकींकडे माध्यमांनी बारकाईने काय बघायला पाहिजे हे याचं कारण समजेल. पण सध्या काय विचार करण्याचा जमान नाहीये. होत आहे, बातम्या देत आहेत, बिनविरोध येत आहेत, भाजपचे 100 उमेदवार बिनविरोध आले. अरे पण आले कसे हा प्रश्न विचारा ना बड्या वृत्तपत्राच्या संपादकांना. त्यांना अग्रलेख नाही लिहिता येत या विषयावर का? शिरायचंच नाहीये. सरकारी जाहिराती मिळतात, भाजपच्या जाहिराती मिळतात म्हणून मग म्हणायचं भाजप हे निवडणूक मशीन आहे. निवडणूक मशीन काय करतं? धमक्या देतं, दादागिरी करतं, गुंडगिरी करतं, यावर कधी बोलायचंच नाही. आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे सगळं झालं बिनविरोध प्रकार. घराणेशाहीचा सुळसुळाट झालेला आहे, थैमान घातलेला आहे घराणेशाहीनी आणि ते सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये. विरोधी पक्षात सुद्धा घराणेशाही आहे, पण भाजपने या सर्वावर यावेळी मात केलेली आहे. जो भाजप राहुल गांधी, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, नेहरू यांच्या घराणेशाही विरुद्ध आजवर बोंब मारत आला, त्या भाजपला घराणेशाहीची कीड अगदी आरपार लावलेली आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन निवडून आल्या. भुसावळचे आमदार आहेत, मंत्री आहेत संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शिनी उईके नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. हसन मुश्रीफ यांची सून आहे सेहरनिदा
ही कागलच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेली आहे. जयकुमार रावळ यांच्या आई निवडून आल्या, मी आधीच सांगितलेलं आहे. आकाश फुंडकर यांच्या वहिनी मंत्री आहेत. आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर या कामगार नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. दर्यापूरमध्ये, अमरावती जिल्ह्यात दर्यापूरमध्ये भाजपचे आमदार आहेत प्रकाश भारसाखळे यांच्या पत्नी नलिनी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. धामणगावमध्ये भाजप आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे यांना भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी चाळीसगावच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. धुळे शिरपूरचे भाजपचे आमदार, आता भाजपमध्ये पूर्वी काँग्रेसमध्ये, अमरीश पटेल यांचा मुलगा चिंतन पटेल हा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे. भाजप आमदार हरीश पिंपळे मूर्तिजापूरचे यांचा भाऊ भूपेंद्र हा नगरसेवक पदाला उभा आहे. असा सगळा घराणेशाहीचा सुळसुळाट आहे. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकापासून आमदाराच्या नातेवाईकापर्यंत सगळ्यांनी राजकारणावर आपला क्लेम सांगितलेला आहे. शिंदे सेनेतही हेच चाललेलं आहे. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या बुलढाण्याच्या उमेदवार आहेत. ठाकरे सेनेतही हेच प्रकार आहेत. अंजनगावला ठाकरे सेनेचे आमदार गणेश लवटे यांचे पुत्र यश लवटे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. विरोधी पक्षातही घराणेशाही आहे, पण सध्या भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत ती कमी आहे हे लक्षात घ्या. भंडाऱ्यामध्ये शिंदेचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. तुमसर, साकोली इथे सगळीकडे घराणेशाहीचं हेच थैमान चालू आहे. मित्र, मला तुम्हाला विचारायचं आहे, नागरिक म्हणून, मतदार म्हणून आपण काय करू शकतो? आपण याला आक्षेप घेऊ शकतो. पहिली गोष्ट, याच्या विरोधात आवाज उठवू शकतो. जे अशा प्रकारच्या वशिलेबाजीने निवडून जात आहेत, पैशाचा वापर करून निवडून जात आहेत, त्यांना मत द्यायचं नाही हा निर्णय आपण घेऊ शकतो. वेळप्रसंगी नोटाचा वापर करू शकतो. आणि जे विरोधी पक्ष अशा प्रकारे आमिषांना बळी पडून माघार घेत आहेत त्यांनाही प्रश्न विचारले गेले पाहिजेत. हे काय मॉडेल आहे मी तुम्हाला सांगतो. विरोधी पक्ष खतम करण्याचं हे मॉडेल आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपवर वोट चोरीचा आरोप झालेला आहे. महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाप्रमाणेच चोरलेली आहे भाजपने, हे आता जवळजवळ दिसतंय. निवडणूक आयोगाकडे उत्तरं नाही आहेत. वाढलेले 40 लाख मतदार, शेवटच्या तासामध्ये मतदान करणारे 76 लाख मतदार यांचं स्पष्टीकरण अजूनही निवडणूक आयोगाने दिलेलं नाहीये. विधानसभा निवडणुकीनंतर आता नगरपालिका असो, नगरपंचायत असो, जिल्हा परिषद असो, महापालिका असो, प्रत्येक निवडणूक चोरण्याचा वेगवेगळ्या मार्गाने, कधी पैसे फेकून, कधी वशिले लावून, कधी धमक्या देऊन, कधी वोट चोरी करून म्हणजे मतांमध्ये हेराफेरी करून, कधी निवडणूक याद्यांमध्ये घोटाळे करून हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न मला स्पष्ट दिसतोय. हे जर थांबलं नाही तर या देशातला विरोधी पक्ष खतम होणार आहे. लक्षात घ्या, 1952 पासून निवडणुका होत आहेत, पण विरोधी पक्ष खतम करण्याचा इतका मोठा प्रयत्न गेल्या 10 वर्षात जो झालेला आहे तसा कधी झाला नव्हता. नेहरूंच्या काळातही विरोधी पक्ष होता. नेहरूंच्या काळात निवडून गेलेले विरोधी पक्षाचे खासदार अतिशय प्रखरपणे लोकसभेमध्ये नेहरूंच्या विरोधात बोलत होते. इंदिरा गांधींच्या विरोधात सुद्धा बोलत होते. इंदिरा गांधींनी विरोधकांना तुरुंगात डांबलं तरी 19 महिन्यानंतर त्यांना आणीबाणी मागे घ्यावी लागली. लक्षात घ्या. पण हे जे आज चाललेलं आहे ते काय आहे तर ते गुजरात मॉडेल आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते 2002 पासून 2014 पर्यंत 12 वर्ष. या 12 वर्षात त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं. गुजरातमधला विरोधी पक्ष संपवून टाकला. गुजरातमधली काँग्रेस संपवून टाकली. गुजरातमध्ये इतर जे छोटे पक्ष होते तेही संपवून टाकले. ज्यांनी ऐकलं त्यांचा तर प्रश्नच नव्हता, ते शरण गेले नरेंद्र मोदींना. ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यावर केसेस दाखल केल्या. त्यांच्या मागे CBI असेल, ED असेल यांचा ससेमिरा लावला गेला. 12 वर्षात गुजरातचा इतिहास पहा, गुजरात विधानसभेतल्या चर्चा पहा, विरोधी पक्षाचा आवाज तिथे कधी उमटलेलाच नाहीये. नेमकं हेच होतंय आता महाराष्ट्रामध्ये. विधानसभा निवडणुकीतही हे झालं, नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकीतही हेच होतंय, महापालिका निवडणुकीतही विरोधी पक्ष संपवण्याचा असा प्रयत्न होणार आहे. हे मोदी मॉडेल आहे. गुजरात मॉडेल हे विकासाचं नाहीये. गुजरात मॉडेल हे विरोधी पक्षाला गिळण्याचं मॉडेल आहे, हे लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपण काय करू शकतो. मतदारांनी हा विचार केला पाहिजे. जोपर्यंत मतदार लोकशाही मार्गाने शांततेने बंड करून उठत नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्षाला जाग येणार नाही. फडणवीस कोण आहेत? फडणवीस मुख्यमंत्री आहेत, फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यांचेच नातेवाईक बिनविरोध निवडून येत आहेत, तर फडणवीस कशाला चौकशी करतायत? फडणवीस कशाला विरोधी पक्षाला संरक्षण देत आहेत? विरोधी पक्ष हा प्रभावी असायला हवा, तो प्रबळ असायला हवा, ही फडणवीसांची मागणी होती विरोधी पक्षनेते असताना. विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस प्रभावी होते, पण सत्तेत आल्यावर ते पूर्णपणे बदललेले आहेत. मला अनेक जण म्हणतात की तुम्ही फडणवीसांना फार स्कोप दिला. मी नाही स्कोप दिला. ते प्रभावी होते. प्रभावी विरोधी पक्ष नेत्याला व्यासपीठ देणं हे कुठच्याही माध्यमाचं काम आहे, त्याप्रमाणे आम्ही दिलं. सत्ताधारी झाल्यावर ते जर अशा प्रकारे विरोधी पक्षाचं भक्षण करणार असतील, विरोधी पक्षाला गिळणार असतील, तर त्याविरुद्ध बोलणं सुद्धा काम आहे माध्यमांचं. मला असं वाटतं मीडियाने याचा विचार केला पाहिजे. अजूनही मीडिया, महाराष्ट्रातला मीडिया वोट चोरीचा आरोप गंभीरपणे घेत नाहीये, कारण या मीडियाला सरकारी जाहिराती मिळतात. हा मीडिया भाजपच्या प्रभावाखाली आहे. साहजिकच या नगरपालिका निवडणुकीमध्ये जे सगळे अपप्रकार होत आहेत त्यावर प्रकाश एखादंच BBC मराठी टाकतंय, बाकीचे लोक नाही त्याच्या विरुद्ध मोहीम चालवत आहे. एक कॅम्पेन जर्नलिझम नावाचा प्रकार आहे. मी तुम्हाला सांगतो, अनेक वर्षापूर्वी
महानगर या दैनिकाचा मी संपादक असताना निवडणुकीच्या काळात जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आहेत त्यांना पाडा अशी मोहीम आम्ही राबवली होती. यांना पाडा असंच त्याचं नाव होतं. हा उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, त्याला लोकांनी मतं देऊ नये असं आवाहन आम्ही वृत्तपत्रातर्फे केलं होतं. अशा प्रकारच्या मोहिमा का माध्यमं चालवत नाहीये? जे पैशाचा वापर करतात, जे गुंडगिरी करतात, जे धमक्या देतात त्यांना मतं देऊ नका हे सांगण्यात काही गैर नाहीये. याचं कारण मी तुम्हाला सांगतो का सांगत नाही. एकतर लोक पैशाला बळी पडलेले आहेत माध्यमातले, आणि मतदार सुद्धा अनेक पैशाला बळी पडलेले आहेत. लाडकी बहीण योजना ही याचं प्रतीक आहे, विसरू नका. तिथे 10,000 रुपये दिले बिहारमध्ये, पण त्याआधी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आली आणि अनेक जण घाबरतात. आज आपण सर्व शक्तिमान अशा भाजप विरुद्ध आवाज उठवला तर आपलं भविष्य धोक्यात येईल अशी भीती या सर्व लोकांना वाटते. माझं म्हणणं आहे मित्र, लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष टिकला पाहिजे. सत्ताधारी कोणी असो, पण विरोधी पक्ष टिकला पाहिजे. तुम्ही आवाज उठवा, भीती जी आहे ती झटकून टाका. शेवटी वाघ म्हटलं तरी खातो, वाघ्या म्हटलं तरी खातो, अशातला प्रकार आहे. तेव्हा भीती बाळगण्यात काही अर्थ नाही. मतदार जेव्हा भीतीमुक्त होईल तेव्हाच लोकशाही वाचू शकेल, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.